हॅलो किड्स, आज आपण प्लांट्स फॉर्म अँड फंक्शनचा पार्ट 2 बघणार आहोत. मागच्या पार्टमध्ये आपण बराचसा भाग यातला कव्हर केला होता. त्यात आपण काय काय बघितलं होतं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बघितलं होतं की रूट सिस्टीम आणि शूट सिस्टीम म्हणजे काय हे पाहिलं होतं. त्याच्यानंतर रूट सिस्टीमची थोडीफार इन्फॉर्मेशन आपण घेतली होती. नंतर शूट सिस्टीममध्ये आपण बघितलं होतं स्टेमचे टाईप्स कुठले कुठले आहेत, त्याची मॉडिफिकेशन्स कुठली कुठली आहेत इत्यादी गोष्टी आपण बघितलेल्या होत्या. आता त्याच्या पुढचा पार्ट आपण ह्या दुसऱ्या भागामध्ये बघणार आहोत. त्याच्यात आपण शूट सिस्टीममधले आणखीन काही प्लांट्सचे पार्ट बघणार आहोत. त्याच्यातला पहिला पार्ट आहे दॅट इज लीव्ज नोन ॲज फूड फॅक्टरीज ऑफ प्लांट. लीव्ज जर तुम्ही बघितली तर तुम्हालाही माहिती आहे की लीव्जमध्ये आपल्याला एक माहिती आहे की लीव्जमध्ये हे फूड तयार केलं जातं आहे ना. प्लांट फोटोसिंथेसिस करतात आणि लीव्जमध्ये फूड तयार करतात. म्हणून काय म्हणलं जातं, प्लांटची जी लीव्ज असतात त्यांना म्हणलं जातं त्यांच्या फूड फॅक्टरीज असं म्हणलं जातं. दे अराइज ॲट नोड्स ऑफ स्टेम्स अँड आर ग्रीन इन कलर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल. मागच्या पार्टमध्ये आपण बघितलं होतं की स्टेमचे जे नोड्स असतात त्या नोड्सवरती ही लीफ तयार होतात आणि त्याच्यापासून ती ग्रो होतात. ग्रीन कलरची असतात मॅक्झिमम लीफ जी असतात तुम्ही बघता आजूबाजूला ते ही ग्रीन कलरची असतात. कशामुळं, त्याच्यामध्ये जे क्लोरोफिल असतं फोटोसिंथेसिससाठी लागणारं त्या क्लोरोफिलमुळं ही जी प्लांटची लीफ जी असतात ही आपल्याला ग्रीन कलरची दिसतात. काही ऑर्नामेंटल प्लांट्सची लीफ जी आहेत ती कलर्ड पण असतात. आपण बघतो आपल्या घरामध्ये किंवा गार्डनमध्ये अशी प्लांट्स लावलेली आपण बघतो, त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्ड लीव्स पण दिसतात. लीव्स आर जनरली फ्लॅट अँड आर फाउंड इन व्हेरियस सायझेस अँड शेप्स. जनरली जर लीव्स बघितली तर ही एकदम फ्लॅट असतात. पेपर कसा आपला असतो तशी फ्लॅट असतात आणि फक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सायझेसमध्ये वेगवेगळ्या शेप्समध्येही तुम्हाला लीव्स बघायला मिळतात. इथं शेजारी एक पिक्चर दाखवलेले बघा, त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रकारची लीव्स वेगवेगळी दाखवलेली आहेत. त्यातली काही मोस्टली त्यातली ग्रीन आहेत पण काही आहेत ती मात्र कलर्ड दिसत आहेत तुम्हाला. त्याच्यामध्ये एकदम स्टिकसारखी सुद्धा लीव्स आपल्याला दिसत आहेत. सो दे हॅव व्हेरिड शेप्स अँड सायझेस. लीफ इज अटॅच्ड टू स्टेम बाय लीफ स्टॉक कॉल्ड पेटिओल. आता लीफ जे असतं हे स्टेमला एका स्टॉकने अटॅच केलेलं असतं आणि त्या स्टॉकला म्हणलं जातं पेटिओल. इथे शेजारच्या डायग्राममध्ये तुम्हाला तो पेटिओल दिसतोय बघा. स्टेम दाखवलेलं आहे ब्राऊन कलरचं, पुढच्या बाजूला लीफ आहे आणि लीफ आणि स्टेम ह्यांना कनेक्ट करणारा जो स्टॉक आहे दॅट इज कॉल्ड पेटिओल. अँड फ्लॅट सरफेस इज कॉल्ड लीफ ब्लेड ऑर लॅमिना. आणि लीफचा जो फ्लॅट सरफेस असतो जो आपल्याला ग्रीन कलरचा दिसतो ज्याला आपण लीफ म्हणतो त्याला म्हटलं जातं लीफ ब्लेड किंवा लॅमिना. द पेटिओल होल्ड्स लीफ ब्लेड अवे फ्रॉम स्टेम सच दॅट इट रिसिव्ज मॅक्झिमम सनलाईट. आता हे जे पेटिओल असतं ह्याचं काम काय आहे तर स्टेमपासून ते लीफ इतक्या लांब धरायचं की ज्याच्यामुळं त्याला मॅक्झिमम सनलाईट मिळेल. सनलाईट का गरजेचा असतो? फॉर द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस अँड प्रोडक्शन ऑफ फूड. इथं पिक्चरमध्ये तुम्हाला सगळं दिसतंय बघा, ती लीफ आहे, स्टेम आहे, त्याच्यामध्ये तो पेटिओल आहे आणि त्या पेटिओलनी काय केलं ते लीफ त्या स्टेमपासून थोड्याशा डिस्टन्सवरती असं धरलेलं आहे. प्रॉमिनंट मिडरिब ॲट सेंटर इज कॉल्ड मिडरिब ऑर मेन व्हेन. आता लीफच्या मध्ये ह्या शेजारच्या डायग्राममध्ये तुम्ही बघा त्या पेटिओलपासून सुरुवात झाली आहे, लीफच्या बेसपासून ते लीफच्या टोकापर्यंत अशी सेंटरहून एक ग्रीन कलरची लाईन गेलेली आहे दॅट इज कॉल्ड मिडरिब अँड इट स्टार्ट्स ॲट पेटिओल अँड एंड्स ॲट द टिप ऑफ द लीफ किंवा त्याला मेन व्हेन असंही म्हणलं जातं. सेव्हरल ब्रँचेस ऑर व्हेन्स अराइज फ्रॉम द मिडरिब आणि ह्या मिडरिबपासून परत त्याला काय झालेलं असतं ब्रँचिंग तयार होऊन मिडरिबच्या बारीक बारीक व्हेन्स त्याच्यातनं बाहेर पडलेले असतात. शेजारच्या पिक्चरमध्ये दिसत आहेत बघा, सेंटरला एक ती मिडरिब दिसते आणि त्याच्या बाजूने ब्रँचिंग होऊन छोट्या छोट्या व्हेन्स बाहेर पडलेले आहेत. झायलेम अँड फ्लोएम फ्रॉम द स्टेम फॉर्म अ कंटिन्युअस स्ट्रक्चर अँड आर क्लिअरली सीन इन लीफ व्हेन्स. आपण मागच्या पार्टमध्ये स्टेममधल्या 2 कंडक्टिंग टिश्यूज बघितलेल्या होत्या, व्हेसल्स बघितले होत्या, झायलेम आणि फ्लोएम. आता तेच झायलेम आणि फ्लोएम स्टेममधनं त्या पेटिओलमधनं लीफमध्ये आलेलं असतं आणि लीफमधनं त्या मिडरिबमधनं आणि त्या व्हेन्समधनं संपूर्ण लीफमध्ये ते झायलेम आणि फ्लोएम पसरलेलं असतं. लक्षात आलं? द अरेंजमेंट ऑफ व्हेन्स इन लीफ इज कॉल्ड व्हेनेशन. आता हे ज्या व्हेन्स आहेत ह्यांचं स्ट्रक्चर कसं आहे त्या लीफमध्ये किंवा त्यांचं अरेंजमेंट कशी आहे त्याला म्हणलं जातं त्या लीफचं व्हेनेशन. द अरेंजमेंट ऑफ देर आर 2 टाईप्स ऑफ व्हेनेशन्स.
आता ही जी अरेंजमेंट आहे व्हेन्सची त्याला म्हटलं जातं व्हेनेशन, आणि ही 2 प्रकारचे अरेंजमेंट्स आपल्याला लीफमध्ये बघायला मिळतात. इथं मी शेजारी 2 फोटोग्राफ्स दाखवलेले आहेत बघा. त्याच्यात एक आहे ते बनाना लीफ आहे, त्याच्यामध्ये एक मोठी व्हेन मध्ये दिसते सेंटरला, आणि त्याच्यातनं पॅरलल व्हेन्स अशा एकमेकांना रन झालेल्या आहेत फ्रॉम दॅट मिड व्हेन टू द एंड ऑफ द लीफ. त्याला म्हटलं जातं पॅरलल व्हेनेशन. कारण का, ह्या 2 व्हेन्स ज्या असतात त्या एकमेकांना पॅरलल रन होत असतात. आणि त्याच्या शेजारीच दुसरं एक लीफ तुम्हाला दिसतंय की ज्याच्यामध्ये काय झालंय, ह्या व्हेन्सचं पूर्ण असं एक नेटवर्क तयार झालेलं आहे. त्या एकमेकांना क्रॉस होत आहेत, एकमेकांना कनेक्ट होत आहेत, पुन्हा बाजूला सरकतायत, आणि एक त्यांनी नेटवर्क पॅटर्न तिथं तयार केलेलं आहे. दॅट इज कॉल्ड रेटिक्युलेट व्हेनेशन. म्हणजे व्हेनेशन 2 प्रकारची, एक आहे ती पॅरलल असतात आणि दुसरी आहे ती रेटिक्युलेट असतात. त्याच्यातलं पहिलं आपण बघूया, पॅरलल व्हेनेशन. व्हेन्स रन पॅरलल टू ईच अदर फ्रॉम द बेस टू टिप ऑफ द लीफ. आता इथं तुम्ही जे बघताय एक लीफ तुम्हाला पिक्चरमध्ये त्याचा पोर्शन दाखवलेला आहे बघा. त्याच्यात जर बघितलं त्या उभ्या लाईन्स ज्या दिसत आहेत, दे आर नथिंग बट व्हेन्स, आणि दे आर पॅरलल टू इच अदर. दे डू नॉट क्रॉस इच अदर किंवा जॉईन होत नाहीत त्या. ह्याचे एक्झाम्पल कुठली आहेत, ग्रासेस, मेज, बनाना लीफ तुम्ही बघितलेला असेल. तिथं खाली दुसऱ्या पिक्चरमध्ये बनाना लीफचा सेक्शन दाखवलेला आहे बघा. त्याच्यात सुद्धा त्या व्हेन्स कशा आहेत, एकमेकांना पॅरलल जात आहेत. तर ग्रास लीफ सुद्धा तुम्ही बघितलं. ऊस, आपण शुगर केनचं जर लीफ बघितलं तर त्याच्यात सुद्धा तुम्हाला काय आहे, हे पॅरलल व्हेनेशन बघायला मिळतं. दुसरा बी पार्ट कुठला आहे, तर दॅट इज रेटिक्युलेट व्हेनेशन. व्हेन्स आर इंटरकनेक्टेड अँड फॉर्म अ नेट लाईक पॅटर्न ऑन बोथ साइड्स ऑफ मिडरिब. आता इथं बघा त्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसते क्लोजअप दाखवलेलं आहे. त्याच्यात मिडरिब दिसते प्रॉमिनंट, त्याच्यातनं ब्रँच होऊन बाहेर छोट्या छोट्या व्हेन्स पडल्या आहेत. पुन्हा त्या छोट्या व्हेन्सना आणखीन ब्रँचिंग झालेलं आहे आणि त्यांनी एक नेटवर्क असं तयार केलेलं आहे. अँड दिस इज नथिंग बट रेटिक्युलेट टाईप ऑफ व्हेनेशन. दुसरं एक तिथं लीफ पण दाखवलेलं आहे बघा, आणि शेजारी 2-3 लीफचे तुम्हाला डायग्राम्स दाखवले आहेत. त्याच्यामध्ये शेप्स वेगवेगळे असतात, पण व्हेनेशन पॅटर्न जो असतो हा नेटवर्क फॉर्म करणारा किंवा रेटिक्युलेट व्हेनेशनच असतं. आता एक इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे की हे पॅरलल व्हेनेशन आणि रेटिक्युलेट व्हेनेशनवरनं खाली प्लांटची रूट सिस्टीम कुठली आहे हे तुम्ही ओळखू शकता. प्लांट्स विथ पॅरलल व्हेनेशन हॅव अ फायबरस रूट. ज्या प्लांट्समध्ये तुम्हाला वरती पॅरलल व्हेनेशन दिसतं म्हणजे बनाना, मेज, ह्याची जी रूट्स असतात ही फायबरस रूट्स असतात. ती तुम्ही खाली पिक्चरमध्ये दाखवलंय बघा. आणि जी प्लांट्समध्ये रेटिक्युलेट व्हेनेशन दिसतं दे हॅव अ टॅप रूट सिस्टीम, आणि ज्या प्लांटमध्ये तुम्हाला रेटिक्युलेट व्हेनेशन दिसतं त्याच्यामध्ये मात्र खालच्या बाजूला तुम्हाला टॅप रूट सिस्टीम म्हणजे एक मेन रूट आणि त्याला ब्रँचिंग झालेली इतर रूट्स तुम्हाला दिसतात. खालच्या पिक्चरमध्ये तुम्हाला क्लिअर ते बघायला मिळेल. सो हे झालं एक्सटर्नल स्ट्रक्चर. आता इंटरनल स्ट्रक्चर लीफचं काय असतं, द अप्पर अँड लोअर सरफेस हॅव टायनी ओपनिंग्स ऑर पोअर्स कॉल्ड स्टोमॅटा. आता जे लीफ असतं त्याचा अप्पर आणि लोअर पोर्शनवरती एकदम अशी टायनी पोर्स बघायला मिळतात आपल्याला. तुम्ही जर मायक्रोस्कोप खाली बघितलं तर इथं दाखवलेलं आहे बघा, त्या लेन्समधनं बघितल्यानंतर ती टायनी पोर्स अशी तुम्हाला दिसतात. त्याला 2 साईडला 2 सेल्स आहेत, त्यांना म्हणतात गार्ड सेल्स, आणि मधल्या साईडला त्याला ओपनिंग दिसतंय तुम्हाला त्या लेन्सच्या खाली तुम्हाला ते दिसतंय बघा. त्याच्यामध्ये त्यांनी ओपन स्टोमॅटा पण दाखवला आहे, क्लोज स्टोमॅटा पण दाखवलेला आहे. ते स्टोमॅटा जे असतात ते जशी काही कंडिशन असेल त्याप्रमाणे ओपन क्लोज करता येतात. आणि हे मेनली कुठं असतात तर लीफच्या अप्पर आणि लोअर सरफेसला. मोर नंबर ऑफ स्टोमॅटा आर लोकेटेड ऑन लोअर सरफेस ऑफ लीफ. पण जास्त नंबरचे स्टोमॅटा लीफच्या लोअर सरफेसला आपल्याला सापडतात. दिस रिड्युसेस लॉस ऑफ वॉटर फ्रॉम स्टोमॅटा ऑन डायरेक्ट एक्सपोजर टू द सन. आता बघा ही जी लीव्ज असतात ह्यांना डायरेक्ट सनलाईट मिळत असतो, बरोबर आहे. मग स्टोमॅटा जर वरच्या बाजूला असतील तर काय होणार आहे, त्यातनं सनलाईटमुळे जास्त प्रमाणात वॉटर लॉस होणार आहे. खालच्या बाजूला स्टोमॅटा असल्यामुळे त्यांना डायरेक्ट सनलाईट मिळत नाही आणि तिथनं वॉटर लॉसेस होत नाही. जर जास्त स्टोमॅटा वरती असतील तर काय होईल, सगळं वॉटर प्लांटमधलं निघून जाईल आणि इट विल विल्ट. Opening and closing of stomata is controlled by specialized cells called guard cells. आता मी तुम्हाला म्हटलं तसं हे जे स्टोमॅटा असतात ह्याला 2 साईडला 2 गार्ड सेल्स असतात आणि ह्या गार्ड सेल्स काय करतात ते स्टोमॅटा क्लोज किंवा ओपन करायचं काम करत असतात. जशी वेदर कंडिशन किंवा त्यांची जशी नीड असेल प्लांटची त्याप्रमाणे हे गार्ड सेल्स काय करतात तो स्टोमॅटा ओपन आणि क्लोज करत असतात. एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस थ्रू स्टोमॅटा.
स्टोमॅटाचं इम्पॉर्टंट काम काय आहे तर जे गॅशियस एक्सचेंज होतं प्लांट आणि ॲटमॉस्फिअर ह्यांच्यामध्ये, काही गॅसेस प्लांट ॲटमॉस्फिअरमधनं आत घेतं, फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड आणि रेस्पिरेशनसाठी ऑक्सिजन, आणि काही गॅसेस हे आतनं बाहेर सोडले जातात, म्हणजे वॉटर वेपर्स आहे, त्याच्यानंतर फोटोसिंथेसिसमध्ये तयार झालेला ऑक्सिजन आहे, हे सगळं स्टोमॅटामधून काय केलं जातं, बाहेर सोडलं जातं. इथं खाली एक पिक्चर तुम्हाला दिसते बघा, त्याच्यामध्ये दाखवलं आहे कार्बन डायऑक्साईड रेड ॲरोनी दाखवलं आहे, दॅट इज इन गोईंग गॅस, आणि ब्ल्यू कलरने वॉटर H2O आणि ऑक्सिजन हे दोन गॅसेस बाहेर आलेले दाखवलेले आहेत. कार्बन डायऑक्साईड फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फूड एंटर्स थ्रू स्टोमॅटा. Oxygen and water vapor given out during food manufacturing are released through stomata. कार्बन डायऑक्साईड आत घेतला जातो, ऑक्सिजन आणि वॉटर वेपर्स ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज केल्या जातात. स्टोमॅटा आर ओपन ड्युरिंग डे व्हेन मेकिंग फूड अँड क्लोज्ड ॲट नाईट. आता सनलाईट असेल त्याचवेळी फक्त फूड मेकिंगचं काम चालू असतं, त्याच्यावेळी ते स्टोमॅटा ओपन असतात, कारण त्यावेळी त्यांना कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घ्यायचा असतो. पण नाईट टाईमला ज्यावेळी सनलाईट नसतो त्यावेळी फोटोसिंथेसिस किंवा फूड मेकिंगचं काम थांबलेलं असतं, त्यावेळी हे स्टोमॅटा मात्र क्लोज केलेले असतात. आता हे झालं इंटरनल आणि एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ लीफ. आता लीफची फंक्शन्स कुठली कुठली आहेत ती आपण बघूया. मेन लीफची जी फंक्शन्स आहेत ती दोन आहेत मेजर फंक्शन्स, दॅट इज वन इज फोटोसिंथेसिस म्हणजे फूड मॅन्युफॅक्चरिंग, आणि सेकंड इज ट्रान्सपिरेशन. काय आहे आपण एक एक डिटेलमध्ये बघूया. फोटोसिंथेसिस, अ प्रोसेस बाय विच ग्रीन प्लांट्स मॅन्युफॅक्चर फूड इन फॉर्म ऑफ ग्लुकोज means sugar by trapping light energy from sun using carbon dioxide from air and water from the soil. फोटोसिंथेसिस म्हणजे काय तर ग्रीन प्लांट काय करत असतात की ग्लुकोज म्हणजे शुगर तयार करत असतात. कशी तयार करतात तर सॉईलमधनं वॉटर घेतात, एअरमधनं कार्बन डायऑक्साईड घेतात, आणि वरनं मिळणाऱ्या सनलाईटमधल्या एनर्जीमुळं कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरपासून ते काय करतात ग्लुकोज किंवा शुगर तयार करत असतात. आणि ही जी प्रोसेस आहे ह्याला म्हणलं जातं फोटोसिंथेसिस. शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला ते डायरेक्ट दाखवलेलं आहे बघा, ते लीफ दाखवलंय, ऑक्सिजन बाहेर पडतोय, ग्लुकोज तयार झालेलं आहे, आतमध्ये ग्रीन कलरचं क्लोरोफिल आणि कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरचा इंटेक आणि वरनं सनलाईट त्याला मिळतोय. सो दिस इज फोटोसिंथेसिस. ऑक्सिजन इज प्रोड्युस्ड ॲज बाय प्रॉडक्ट ड्युरिंग प्रोसेस. कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वापरल्यानंतर त्यातनं ऑक्सिजन हा गॅस बाय प्रॉडक्ट म्हणून तयार केला जातो. एक्सेस ऑफ ग्लुकोज ऑर शुगर इज कन्व्हर्टेड इंटू स्टार्च अँड स्टोअर्ड इन प्लांट. आता प्लांटला लागणारं जे काही ग्लुकोज आहे, जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते प्लांट त्याच्यातनं वापरतं, पण एक्सेस ग्लुकोज किंवा जे शुगर तयार झालेली आहे ती काय केली जाते स्टार्चमध्ये किंवा कार्बोहायड्रेट्समध्ये कन्व्हर्ट केली जाते. बघा आपण लाईफ नीड फूड्समध्ये बघितलं होतं कार्बोहायड्रेट्स, तर हे जे कार्बोहायड्रेट्स आहेत हे ग्लुकोजपासून कन्व्हर्ट केले जातात आणि प्लांटच्या वेगवेगळ्या पार्टमध्ये ते फूड म्हणून स्टोअर केले जातात. द पिगमेंट क्लोरोफिल इन क्लोरोप्लास्ट ऑफ लीव्स ट्रॅप्स लाईट एनर्जी फ्रॉम सन. आता ही सनलाईटमधली जी एनर्जी आहे जी फूड मॅन्युफॅक्चरिंगसाठी प्लांट वापरतं, तर हे ट्रॅपिंगचं काम कोण करत असतं तर जे लीफला जो ग्रीन कलर आलेला असतो तिथे मी एक सेक्शन दाखवलंय बघा, सेल्स दिसत आहेत आणि त्याच्या आतमध्ये असे ग्रीन स्पॉट्स दिसत आहेत, दॅट इज नथिंग बट क्लोरोफिल. आणि तेच क्लोरोफिल खालच्या बाजूला तुम्हाला मोठं करून दाखवलं आणि त्याच्यामध्ये बारीक बारीक जे असे कॉईनचं स्टॅकिंग केल्यासारखं दिसतंय, दॅट इज क्लोरोप्लास्ट. लक्षात आलं. तर अशा प्रकारे काय केलं जातं सनलाईटमधली एनर्जी हे प्लांट लिव्स ट्रॅप करतात आणि त्याच्यापासून फूड मॅन्युफॅक्चरिंगसाठी त्या एनर्जीचा युटिलायझेशन करतात. लिव्स आर ऑल्सो कॉल्ड फूड फॅक्टरीज ऑफ प्लांट्स. आणि ह्याच रिझनमुळे लिव्सना काय म्हटलं जातं प्लांटच्या फूड फॅक्टरीज असं म्हटलं जातं. इथं शेजारी मी एक रिॲक्शन दाखवलेली आहे बघा, सनलाईट प्लस कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर, फोटोसिंथेसिस गिव्ज ग्लुकोज ऑर शुगर प्लस ऑक्सिजन. तर अशा प्रकारे ही रिॲक्शन कंप्लीट केली जाते. आता हे जे स्टार्च असतं हे स्टोअर केलं जातं, हे मग लीफमध्ये असतं का नाही त्याच्यासाठी आपण एक ॲक्टिव्हिटी बघणार आहोत. टू शो दॅट प्लांट्स स्टोअर एक्सेस शुगर इन द फॉर्म ऑफ स्टार्च. एक्सेस शुगर ही लीफमध्ये स्टार्चच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलेली असती का नाही हे आपण ह्या ॲक्टिव्हिटीमधनं चेक करणार आहोत. मटेरियल काय काय लागणार आहे, एक ग्रीन लीफ लागणार आहे, अल्कोहोल लागणार आहे, बीकर, बुन्सेन बर्नर, आयोडीन, पेट्री डिश और व्हाईट टाईल, वॉटर बाथ विथ बॉइलिंग वॉटर, एवढं आपल्याला मटेरियल लागणार आहे.
काय करायचं ह्याच्यामध्ये, इथं मी फक्त डायग्रॅम दाखवलेली आहे. ह्याची टोटल प्रोसिजर जी आहे ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे, त्यामुळे डिटेल प्रोसिजरसाठी तुम्ही टेक्स्टबुक रेफर करा. पहिल्यांदा काय करायचं, ते जे ग्रीन लीफ आपल्याला दिलेलं आहे तिथं डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे बॉइलिंग वॉटरमधनं थोडंसं वॉश करून घ्यायचं. त्याच्यानंतर जे आपल्याला इथेनॉल किंवा अल्कोहोल मिळालेलं आहे ते टेस्ट ट्यूबमध्ये घ्यायचं, त्यामध्ये ते लीफ आतमध्ये डीप करायचं. त्या टेस्ट ट्यूबला डायरेक्ट हीट करायचं नाही, तर बीकरमध्ये पाणी घ्यायचं, त्या पाण्याला बॉइलिंग करायचं आणि त्या बॉइलिंग वॉटरमध्ये ती अल्कोहोल असलेली टेस्ट ट्यूब पानासकट बुडवून ठेवायची. कारण अल्कोहोलला डायरेक्ट हीट केलं तर इट इज इन्फ्लेमेबल, त्यामुळे ते इमिजिएट काय होतं, बर्न व्हायला लागतं, इट क्लॅचेस फ्लेम. म्हणून ते डायरेक्ट करायचं नाही, वॉटर बाथमध्ये ती टेस्ट ट्यूब डीप करायची आणि मग ते अल्कोहोल गरम करायचं. त्याच्यानंतर काय करायचं, ते बाहेर काढायचं आणि वॉटर खाली वॉश करायचं, टॅप वॉटर खाली. आता ह्या प्रोसिजरमध्ये काय होतं, त्या लीफला जो ग्रीन कलर आहे, जे क्लोरोफिल आहे, ते अल्कोहोलमध्ये डिझॉल्व्ह होतं आणि पूर्ण लीफ जे आहे हे कलरलेस आपल्याला दिसायला लागतं. नंतर काय करायचं, पेट्री डिशमध्ये किंवा त्या व्हाईट टाईलवरती ते लीफ ठेवायचं आणि त्याच्यावरती आयोडीन टाकायचं. आता आयोडीनचा एक तुम्हाला फॅक्टर माहिती आहे की आयोडीन आणि स्टार्च, आपण बघा स्टार्चच्या टेस्ट आपण बघितलेल्या होत्या, तर त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं की स्टार्चवरती जर आयोडीन टाकलं तर स्टार्चचा कलर चेंज होतो, आयोडीनचा कलर चेंज होतो. ते काय होतं, ब्ल्यू ब्लॅक कलर आपल्याला दाखवतं. मग तो जर ब्ल्यू ब्लॅक कलर दिसला तर ह्याचा अर्थ काय, त्या लीफमध्ये ते स्टार्च प्रेझेंट आहे. शेवटच्या डायग्रॅममध्ये तुम्हाला दिसतंय बघा, त्या लीफवरती त्यांनी ते आयोडीन टाकलंय आणि त्या लीफचा कलर काय झालेला आहे, ब्ल्यू ब्लॅक झालेला आहे. आता ह्या स्लाइडमध्ये तुम्हाला खाली दिसतंय बघा, ग्रीन कलरचं ओरिजिनल लीफ कसं होतं आणि नंतर स्टार्चची टेस्ट केल्यानंतर त्या लीफचा कलर कसा झालेला आहे. हा जर कलर चेंज मिळाला तर ह्याचा अर्थ काय, त्या लीफमध्ये स्टार्च होतं. ऑब्झर्वेशन काय, द कलर ऑफ द लीफ चेंजेस टू ब्ल्यूइश ब्लॅक. Conclusion, the color change in the leaf indicates that plants store excess sugar in the form of starch. मग ह्या ॲक्टिव्हिटीवरून आपल्याला काय लक्षात आलं की फोटोसिंथेसिसमध्ये तयार झालेली जी एक्सेस शुगर आहे ती स्टार्चमध्ये कन्वर्ट करून त्या लीफमध्ये काय केलेली होती, स्टोअर केलेली होती, जी आपल्याला आयोडीननी इंडिकेट केली. सो दिस इज द ॲक्टिव्हिटी. लक्षात आलं. आता पुढचं फंक्शन आहे लीफचं, दॅट इज ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ लॉस ऑफ वॉटर ॲज व्हेपर फ्रॉम एरियल पार्ट्स ऑफ प्लांट इन ट्रान्सपिरेशन. एरियल पार्ट्स कुठले कुठले, लीव्ज आहेत, स्टेम आहे, ह्याच्यावरची जी स्टोमॅटा असतात त्या स्टोमॅटामधनं ह्या वॉटर वेपर ॲटमॉस्फिअरमध्ये बाहेर टाकल्या जातात आणि ह्या प्रोसेसला म्हटलं जातं ट्रान्सपिरेशन. तिथं खाली एक पिक्चर दाखवलेलं आहे बघा तुम्हाला, ते लीफ आहे, ते लेन्समधनं तुम्हाला ते स्टोमॅटा दिसत आहेत आणि त्याच्यातनं ब्ल्यू कलरचे ॲरोज म्हणजे वॉटर बाहेर पडताना दाखवलेले आहे. तर त्या पद्धतीने त्या स्टोमॅटातनं ह्या वॉटर वेपर काय केल्या जातात, बाहेर टाकल्या जातात. वॉटर इव्हॅपोरेट्स अँड गोज आउट ऑफ लीव्ज थ्रू स्टोमॅटा. हे वॉटर जे असतं ते इव्हॅपोरेट होतं लीफमधलं सनहीटमुळे आणि काय होतं, ते त्या स्टोमॅटामधनं बाहेर ॲटमॉस्फिअरमध्ये टाकलं जातं. Plants absorb water from roots, but only small amount of this water, less than 5%, is retained by plant and most of it is lost by transpiration. आता प्लांट्स जे असतात ती काय करत असतात, रूट्समधनं भरपूर प्रमाणात पाणी ॲब्झॉर्ब करून घेत असतात. ते का घेत असतात, कारण त्याच्यातले जे डिझॉल्व्ह झालेले मिनरल्स असतात किंवा जी न्यूट्रिएंट्स असतात प्लांट्सला लागणारी ती त्या पाण्याबरोबर ते आत घेत असतात. बाकी त्या पाण्याचं फंक्शन काही नाही. थोडंसं पाणी जे आहे ते फोटोसिंथेसिससाठी वापरलं जातं, म्हणजे किती, फक्त 5%. म्हणजे समजा एखाद्या प्लांटनी 100 लिटर वॉटर दिवसभरात ॲब्झॉर्ब केलं तर त्यातलं फक्त 5 लिटर्स वॉटर हे ते फोटोसिंथेसिससाठी वापरतं आणि उरलेलं 95 लिटर एवढी क्वांटिटी ट्रान्सपिरेशनमधनं लीव्समधनं ते काय करत असतं, वॉटर व्हेपरच्या फॉर्ममध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज करत असतं. इथं शेजारी एक डायग्राम दाखवली आहे बघा, त्याच्यामध्ये ती रूट्स जी आहेत ती वॉटर खालनं ॲब्झॉर्ब करतात सॉईलमधनं, नंतर ते वॉटर जे आहे ते ट्रॅव्हल होतं स्टेममधनं लीफपर्यंत जातं, प्रत्येक पार्टपर्यंत जातं आणि त्या लीफमधनं ते पुन्हा काय होतं, वॉटर व्हेपरच्या फॉर्ममध्ये लॉस केलं जातं ॲटमॉस्फिअरमध्ये. अँड दिस होल प्रोसेस is called transpiration. Many plants close stomata when they experience shortage of water to reduce loss of water by transpiration.
आता एखाद्या प्लांटला जर पाणी मिळालं नाही बरेच दिवस, तर ते काय करतं, आपले जे स्टोमॅटा आहेत, मगाच्या स्लाईडमध्ये आपण त्या पिक्चरमध्ये बघितलेलं होतं, ते गार्ड सेल्स ओपन क्लोज करतात स्टोमॅटा. तसं काय करतात, स्टोमॅटा त्या गार्ड सेल्सनी क्लोज करून टाकतात. म्हणजे काय होतं, आतमध्ये बॉडीमध्ये प्लांटच्या जे वॉटर आहे ते ट्रान्सपिरेशनमधनं लॉस होत नाही. कारण का, हे जर लॉस होत राहिलं तर काय होतं, इट टेक्स प्लेस कंटिन्युअसली. आता ट्रान्सपिरेशन ही प्रोसेस कंटिन्युअस चालू असते, दिवस रात्र चालू असते. दस प्लांट्स विल्ट इफ दे डोंट गेट रेग्युलर सप्लाय ऑफ वॉटर. मग वरनं ट्रान्सपिरेशन चालू आहे पण खालनं प्लांटला वॉटर मिळालं नाही तर काय होईल, बॉडीतलं जे प्लांटच्या वॉटर आहे त्याची लेवल हळूहळू कमी होत जाते आणि ते विल्ट होतं, म्हणजे ड्राय होऊन जातं, येलोइश होऊन जातं. ट्रान्सपिरेशन हेल्प्स टू ट्रान्सपोर्ट वॉटर अँड मिनरल्स टू अप्पर पार्ट्स ऑफ प्लांट. इथं मी एक डायग्राम दाखवली आहे बघा, त्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्युल्स दाखवले, त्या स्टेममधनं ब्ल्यू कलरचा ॲरो दाखवला आहे. रूटमधनं हे वॉटर ज्यावेळी स्टेममध्ये येतं त्यावेळी हे मॉलिक्युल्स काय करतात, खालच्या मॉलिक्युल्सना वरती खेचत राहतात, कारण वरच्या बाजूने ते सगळे बाहेर पडत असतात. आणि ह्याच्यामुळं काय होतं, त्या वॉटर फ्लो बरोबरच अप्पर डायरेक्शनमध्ये जो वॉटरचा करंट असतो त्याच्यातनंच हे मिनरल्स आणि न्यूट्रियंट्स हे लीफपर्यंत, स्टेमपर्यंत, फ्लॉवरपर्यंत सगळीकडे काय केले जातात, सप्लाय केले जातात. आणि ते न्यूट्रियंट्स तिथं पोचल्यानंतर जे पाणी शिल्लक राहतं ते ट्रान्सपिरेशनद्वारे काय केलं जातं, ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज केलं जातं. आता ह्याची पण आपण एक ॲक्टिव्हिटी बघणार आहोत. काय आहे, टू डेमॉन्स्ट्रेट द लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द लिव्स. लिव्समधनं वॉटर बाहेर पडतं का नाही हे आपण चेक करणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, एक वेल वॉटर्ड पॉटेड प्लांट घ्यायचे, कुंडीतलं एक झाड घ्यायचं ज्याला भरपूर पाणी घातलेलं आहे, एक ट्रान्सपरंट पॉलिथिन बॅग घ्यायची आहे आणि एक सेलोटेप घ्यायचा आहे. प्रोसिजर काय आहे, इथं सुद्धा बघा तुम्हाला मी एक फिगर दाखवलेली आहे. डिटेल प्रोसिजरसाठी तुम्ही टेक्स्टबुक रेफर करा, मी इथं ते दिलेलं नाही आहे. डायग्रॅमवरनं मी तुम्हाला सांगतो काय करायचं. ते पॉटेड प्लांट जे आहे त्याच्यावरती ती पॉलिथिन बॅग पूर्णपणे कव्हर करायची, फुगलेली, दाबायची नाही, कारण नाहीतर आतमध्ये प्लांट दाबलं जाईल, मोकळं राहिलं पाहिजे प्लांट. अशा प्रकारे ती पॉलिथिन बॅग त्याच्यावरनं कव्हर करायची आणि खालच्या बाजूला बाहेरची एअर आत जाणार नाही अशा पद्धतीने त्याला सेलोटेप लावून पॅक करून टाकायचे. तिथं बॉटमला तुम्हाला दिसतंय बघा सेलोटेप, म्हणजे ती पॉलिथिन ब्लॅक त्यांनी क्लोज केलेली आहे. अशा प्रकारे सेटअप करायचं आणि 2-3 दिवस बाहेर सनलाईटमध्ये हे ठेवून जायचं. पण रेग्युलरली त्या वॉटरला, प्लांटला वॉटरिंग मात्र करत राहायचं. फ्यू डेज नंतर तुम्हाला काय दिसतं, ऑब्झर्वेशन काय, वॉटर ड्रॉपलेट्स आर सीन ऑन द इनर सरफेस ऑफ द बॅग. बॅगच्या आतल्या बाजूला तुम्हाला असे छोटे छोटे वॉटर ड्रॉपलेट्स जसे डायग्राममध्ये दिसत आहेत तसे छोटे छोटे वॉटर ड्रॉपलेट्स तुम्हाला चिकटलेले दिसतील. हे वॉटर ड्रॉपलेट्स आले कुठनं, वॉटर इव्हॅपोरेट्स फ्रॉम द सरफेस ऑफ द लिव्स ॲज ए रिझल्ट ऑफ ट्रान्सपिरेशन. जे प्लांट खालनं रूटमधनं वॉटर घेत होतं ते लिव्समधनं त्यांनी ट्रान्सपायर केलं वॉटर, आणि ती पॉलिथिन बॅग क्लोज असल्यामुळे ते जे पाणी बाहेर पडलं ते काय झालं, ड्रॉपलेटच्या स्वरूपात त्या पॉलिथिन बॅगला आतल्या बाजूने चिकटून बसलेले आणि तेच वॉटर ड्रॉपलेट्स आपल्याला दिसतात. दिस प्रूव्ज दॅट लिव्स ट्रान्सपायर द वॉटर किंवा प्लांट ट्रान्सपायर द वॉटर थ्रू द लिव्स. सो दिस इज द ॲक्टिव्हिटी. ह्या ॲक्टिव्हिटीवरती क्वेश्चन्स येऊ शकतात, त्यामुळे ॲक्टिव्हिटी व्यवस्थित स्टडी करा. आता हे झालं अप टू फंक्शन्स ऑफ द लिव्स. आता काही लिव्समध्ये आपल्याला वेगवेगळी मॉडिफिकेशन्स बघायला मिळतात. ती कुठली कुठली आहेत. Leaves shows modification that enable that plant to grow in different conditions. वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये प्लांट्स असतात. आपण स्टेमची, रूटची मॉडिफिकेशन्स बघितली, तसं लिव्स सुद्धा मॉडिफाय झालेले असतात. कशासाठी, तर ज्या कंडिशनमध्ये ते प्लांट सर्व्हाइव्ह होत असतं त्या कंडिशनला फाईट करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये ते सर्व्हाइव्ह होण्यासाठी, हेल्दी ग्रोथसाठी ही लिव्स काय झालेले असतात, मॉडिफाय झालेले असतात. काय काय आहे, पहिलं आहे त्याच्यातलं मॉडिफिकेशन टू रिड्यूस लॉस ऑफ वॉटर. मग असे बघितलं ट्रान्सपिरेशनमधनं वॉटर बाहेर पडत असतं. लिव्स ऑफ कॅक्टाय, बर्बेरीज ग्रोईंग इन हॉट अँड ड्राय रिजन्स आर मॉडिफाईड इन टू स्पाइन्स. हॉट डेझर्ट रिजनमध्ये जी प्लांट्स वाढत असतात तिथं ऑलरेडी हॉट रिजन असतो, वॉटर स्कॅरिसिटी असते, त्यामुळे ह्या प्लांटला जे काही वॉटर मिळेल त्यावरती ग्रो व्हावं लागतं. मग जर ट्रान्सपिरेशन कंटिन्यूस चालू राहिलं, लीफ जर असतील त्या प्लांटला, तर काय होणार, ट्रान्सपिरेशन चालू राहणार आणि आतलं जे वॉटर आहे ते लॉस होणार. पण पुढचं वॉटर जर नाही मिळालं तर नॅचरली इट विल विल्ट. मग काय झालेलं असतं, ही जी लिव्ज असतात, लिव्हचा जेवढा सरफेस तेवढा ट्रान्सपिरेशन रेट जास्त असतो. मग ही लिव्ज काय झालेले असतात, ही स्पाइन्समध्ये कन्वर्ट झालेले असतात, म्हणजे काटे तयार झालेले असतात आणि त्यामुळं ह्या लिव्जला सरफेसच नसतो. सरफेस नसल्यामुळं ट्रान्सपिरेशन लॉस होत
नाही आणि वॉटर जे आहे ते आतमध्येच स्टेममध्ये स्टोअर करून ठेवलं जातं. बघा, आपण स्टेमच्या मॉडिफिकेशनमध्ये वॉटर स्टोरेज स्टेम्स बघितली होती कॅक्टसची, बरोबर. आता इथं काय झालंय, त्याच कॅक्टसचं लीव्ह सुद्धा काय झालेली आहेत, मॉडिफाय झालेली आहेत टू रिड्यूस द लॉस ऑफ वॉटर. स्पाइन्स आर पॉइंटेड अँड हॅव लेसर सरफेस एरिया. स्पाइन्स जे असतात हे पॉइंटेड असतात आणि त्यांचा सरफेस सुद्धा एकदम कमी असतो. रिड्युसिंग लॉस ऑफ वॉटर बाय ट्रान्सपिरेशन. आणि ह्याच्यामुळे काय होतं, वॉटर लॉस जो होतो ट्रान्सपिरेशनमुळे तो रिड्यूस केला जातो. दिस वे दे गेट मॉडिफाईड टू रिड्यूस द ट्रान्सपिरेशन लॉसेस. नंतरचं मॉडिफिकेशन काय आहे, टू स्टोअर फूड. आता ही लीव्ज सुद्धा फूड स्टोअर करत असतात. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपण ज्या ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स खातो, त्या लीव्हच का खातो आपण त्याची, कारण त्या लीव्समध्ये त्यांनी फूड किंवा न्यूट्रिएंट्स ही स्टोअर केलेली असतात. पण इतर ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे लीव्समधलं स्टोरेज दिसून येतं. कॉमन ओनियन प्लांट लीव्स ग्रोईंग अबाव ग्राउंड इज ग्रीन. कॉमनली जर बघितलं तर ओनियन प्लांटची जी ग्राउंडच्या वरती वाढणारी लीव्ज असतात ती ग्रीन कलरची आपल्याला दिसतात. अँड लोअर पोर्शन विच ग्रोज अंडरग्राउंड इज व्हाईट. आणि ग्राउंडच्या खाली जो काही पार्ट असतो लीव्हचा, ज्याला आपण बल्ब म्हणतो, तो मात्र कसा दिसतो, व्हाईट दिसतो. स्टेम इज शॉर्ट अँड रिमेन्स अंडरग्राउंड. आता त्याचं जे स्टेम, तुम्ही कांदा घरात बघितलेला असेल, तो जर उलटा करून बघितला तर एका बाजूला त्याला टोक दिसतं, ज्या बाजूला त्याची लीव्ज असतात, पात म्हणतो आपण मराठीत त्याला, ग्रीन कलरची, आणि दुसऱ्या बाजूला त्याला काय असतात, बारीक 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 फायब्रस रूट्स दिसतात. त्या रूट्सच्या वरचा जो जाड पोर्शन असतो दॅट इज द स्टेम. एकदम थिन असतं स्टेम ओनियनचं. आणि जो वरती बल्ब दिसतो, जो ओनियन आपण खातो, दॅट इज नथिंग बट द लोअर पार्ट ऑफ द लीफ, ज्याच्यामध्ये त्याचं फूड त्यांनी स्टोअर केलेलं असतं. Food prepared by green part of leaves is stored in lower portion which eventually becomes thick and fleshy. इथं शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय बघा, वरती जे टोक आहे तो लीफ, तिथनं वरती ग्रीन लीफ असतात आणि खाली जो बल्बस पार्ट जो दिसतोय तो लीफचा लोअर पोर्शन आहे, ज्याच्यामध्ये त्या प्लांटनी आपलं फूड काय केलेलं आहे, स्टोअर करून ठेवलेलं आहे. अँड इट फॉर्म्स अ बल्ब. म्हणजे ओनियनची लीव्स जी असतात ती मॉडिफाय झालेली असतात फूड स्टोरेजसाठी. आता आणखीन एक थर्ड मॉडिफिकेशन आपल्याला लीव्समध्ये बघायला मिळतं, दॅट इज इन द इन्सेक्टिव्होरस प्लांट्स. काही प्लांट्स जी आहेत ही आपली न्यूट्रिएंट्सची जी नीड असते ती इन्सेक्ट्स किंवा लिव्हिंग थिंग्स किल करून त्याच्यातनं आपल्याला न्यूट्रिएंट्स मिळवत असतात. मग त्या केसमध्ये ह्या प्लांटची लीव्स ते इन्सेक्ट कॅच करण्यासाठी किंवा किल करण्यासाठी मॉडिफाय झालेली असतात. ती कशी, ती बघूया. प्लांट्स ग्रोईंग इन मिनरल डेफिशियंट सॉइल्स लाईक पिचर प्लांट, व्हिनस फ्लाय ट्रॅप फीड ऑन इन्सेक्ट्स. ज्या सॉईलमध्ये न्यूट्रिएंट्स कमी असतात अशा सॉईलमध्ये वाढणारी जी प्लांट्स असतात ती आपल्या न्यूट्रिएंट्सची नीड्स काय करत असतात, इन्सेक्ट्स किल करून त्यांच्याकडनं पुरी करत असतात. मग त्या केसमध्ये पिचर प्लांट आहे, व्हिनस फ्लाय ट्रॅप आहे, किंवा इथं तुम्हाला मी काही प्लांट्सची पिक्चर दाखवलेली बघा, ड्रॉसेरा आहे, त्याच्यामध्ये युट्रिक्युलॅरिया आहे, नेफ्थेल्स आहे, त्याच्यानंतर डायनिया आहे. हे जे आहेत पिचर प्लांट किंवा व्हिनस फ्लाय ट्रॅप, डायनिया म्हणजेच पिचर प्लांट आणि नेफ्थियाज म्हणजेच व्हिनस फ्लाय ट्रॅप. तर ह्याच्यामध्ये काय असतं की ही जी लीव्ज आहेत ही अशा प्रकारे मॉडिफाय केली जातात की ते इन्सेक्ट ट्रॅप करू शकतात. Leaves are modified to trap insects and meet nutritional requirements of plant. ह्या मॉडिफाईड लीफमध्ये इन्सेक्ट ट्रॅप केले जातात त्याच्यावर बसलेले आणि त्यांच्यापासून न्यूट्रिएंट मिळवली जातात. त्यातलं पहिलं आपण बघूया पिचर प्लांट. लीव्स मॉडिफाईड टू फॉर्म कप शेप्ड फिल्ड विथ नेक्टर. इथं पिक्चर दिसतंय बघा, असा कप एक तयार झालेला आहे त्या लीफचा आणि त्या कपमध्ये बॉटमला तुम्हाला असं ब्राउनिश कलरचं नेक्टर दिसतंय बघा. इन्सेक्ट सिट्स ऑन द रिम. ती वरची जी रिम आहे, त्याचं जे तोंड आहे कपचं, त्याच्यावरती इन्सेक्ट बसतो. स्टिफ हेअर लाईक स्ट्रक्चर ॲट रिम फ्लोअर्स द फ्लॅप. आणि तो वरती एक फ्लॅप दिसतोय. ज्यावेळी त्या रिमवरती तो इन्सेक्ट बसतो त्यावेळी काय होतं, ते हेअर्स ते सेन्स करतात आणि वरचा जो फ्लॅप आहे तो क्लोज करून टाकतात. इन्सेक्ट गेट्स ट्रॅप्ड इनसाइड द पिचर. लक्षात आलं? अशा प्रकारे तो त्या कपमध्ये तो इन्सेक्ट ट्रॅप केला जातो. साईड्स आर स्लिपरी. आता त्या कपच्या स्लाइड्स ह्या स्लिपरी असतात त्यामुळे तो इन्सेक्ट बाहेर येऊ शकत नाही. इन्सेक्ट कॅनॉट क्लाइंब आउट. इन्सेक्ट बाहेर येऊ शकत नाही. प्लस वरनं तो कप क्लोज आहे. प्लांट्स डायजेस्ट इन्सेक्ट. आणि खाली जो नेक्टर असतो, ॲक्च्युली तो नेक्टर नसतो तर त्या प्लांटचा डायजेस्टिव्ह ज्यूस असतो. त्याच्यात तो इन्सेक्ट ज्यावेळी पडतो त्यावेळी त्याची बॉडी काय होते, त्याच्यात डिझॉल्व्ह होते आणि त्यातली न्यूट्रिएंट्स ते प्लांट ॲब्झॉर्ब करतं.
बेसिकली these plants are found in regions where soil is deficient in नायट्रोजन. ज्या सॉईलमध्ये नायट्रोजन नसतो अशा सॉईलमध्ये ही प्लांट ग्रो होत असतात आणि त्या इन्सेक्टच्या बॉडीपासनं, त्या प्रोटीनपासनं ते काय करत असतात, त्यांची नायट्रोजनची नीड फुलफिल करत असतात. लक्षात आलं पिचर प्लांट कसं होतं ते. दुसरं आहे दॅट इज व्हीनस फ्लाय ट्रॅप. इथं खाली तुम्हाला दिसतंय बघा, करंजीसारखा त्या लीफचा शेप आहे, त्याच्यात इन्सेक्ट बसला की काय होतं, ती करंजी क्लोज होते आणि तो इन्सेक्ट आतमध्ये ट्रॅप होतो. लीव्ज लुक हिंज ॲट मिडरिम. लीव्ज जे असतात त्याला मध्ये हिंज असल्यासारखं, त्याला बिजागिरी असल्यासारखी ती दोन लीफ आपल्याला ओपन झालेली दिसतात. Each part has long hair-like structures at edge which acts as trigger. आणि त्या लीफच्या तोंडाला तुम्हाला दिसतात बघा अशी हेअर सारखी ग्रोथ दिसते, जे ट्रिगर म्हणून काम करतात. म्हणजे त्याला तो इन्सेक्ट सेन्स झाला की ते लीफ काय करतं, क्लोज करून टाकतं. When insect touches hair-like structure, two halves of leaf snap shut. ज्यावेळी त्या हेअर्सना इन्सेक्टचा टच होतो त्यावेळी ही लीफ काय होतात, फटकन बंद होतात आणि तो इन्सेक्ट जो आहे तो आतमध्ये ट्रॅप होतो. द हेअर इमिजिएटली फॉर्म अ लॉक अँड इन्सेक्ट गेट्स ट्रॅप्ड इन. लक्षात आलं, अशा प्रकारे ते काय करतात, इन्सेक्ट कॅच करतात आणि नंतर काय होतं, आपल्या डायजेस्टिव्ह ज्यूसनी त्या इन्सेक्टची बॉडी डिझॉल्व्ह केली जाते आणि त्यातले न्यूट्रिएंट्स ते प्लांट यूज करतं. तर ही झाली लीफबद्दलची इन्फॉर्मेशन. आपण त्याचं एक्सटर्नल स्ट्रक्चर बघितलं, इंटरनल स्ट्रक्चर बघितलं आणि 3 प्रकारची मॉडिफिकेशन्स बघितली. आता सगळ्यात प्लांटचा इम्पॉर्टंट पार्ट शूट सिस्टीममधला दॅट इज फ्लॉवर. फ्लॉवर्स आर मोस्ट कलरफुल अँड अट्रॅक्टिव्ह पार्ट्स ऑफ प्लांट. Plants that bear flowers are called flowering plants. कुठल्याही प्लांटचा फ्लॉवर हा पार्ट एकदम अट्रॅक्टिव्ह असतो. 100,000 lakhs ऑफ व्हरायटी फ्लॉवर्स आपल्याला बघायला मिळतात. त्यातल्या काही मी इथं पिक्चर दाखवलेलं आहे बघा, तुम्ही सुद्धा बघत असता. कलरफुल असतात, वेगवेगळे शेप्स असतात, वेगवेगळे साईजेस असतात, स्मॉल टू बिग, बरेच त्याच्यामध्ये आपल्याला फ्लॉवर दिसतात. ज्या प्लांटला फ्लॉवर्स येतात त्याला म्हटलं जातं फ्लॉवरिंग प्लांट. फ्लॉवर्स हॅव डिफरंट साइजेस, शेप्स अँड कलर्स. वेगवेगळ्या कलरचे, साईजचे, शेपचे, फ्रॅग्रन्सचे फ्लॉवर्स आपल्याला बघायला मिळतात. सम फ्लॉवर्स हॅव अ फ्रॅग्रन्स. काही फ्लॉवर्सना खूप छान असा फ्रॅग्रन्स असतो. फॉर एक्झाम्पल मोगरा, जस्मिन, रातराणी ह्या फ्लॉवर्सना खूप छान, रोज ह्यांना खूप छान वास येत असतो. अँड अदर डोंट. आणि बाकीचे काही फ्लॉवर्स असतात त्यांना वास येत नाही. फॉर एक्झाम्पल हिबिस्कस किंवा धतुरा ह्याचे जर तुम्ही फ्लॉवर्स बघितले तर त्याला बिलकुल वास नसतो. Plants may bear single flowers like hibiscus or a cluster of flowers like ashoka or magnolia. काही झाडांची फ्लॉवर्स जे असतात ते सिंगल, जे तुम्ही जर इथं खाली पिक्चरमध्ये दिसतंय तुम्हाला ते हिबिस्कसचं फ्लॉवर आहे ते एक सिंगल फ्लॉवर येतं, बरोबर आहे. रोजचं फ्लॉवर एक सिंगल फ्लॉवर येतं. पण अशोका किंवा मॅग्नोलिया असे जर तुम्ही ट्रीज बघितलेस तर तिथं तुम्हाला असा काय दिसतो, त्याचा क्लस्टर किंवा फ्लॉवर्सचा बंच दिसतो. इथं शेजारी पिक्चरमध्ये तुम्हाला मी तो दाखवलेला आहे बघा, मॅग्नोलियाची फ्लॉवर्स दाखवली आहेत, ती अशी बंचमध्ये येतात. म्हणजे ही 2 प्रकारचे आपल्याला बघायला मिळतात, क्लस्टरमध्ये आणि सिंगल फ्लॉवर्स. आता या फ्लॉवरचं स्ट्रक्चर कसं असतं आपण ते पाहूया. अ टिपिकल फ्लॉवर हॅज 4 व्हर्ल्स. एक टिपिकल फ्लॉवर जर तुम्ही घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला 4 सेट दिसतात वेगवेगळे. कुठले कुठले आहेत, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. दे आर सेट ऑफ पार्ट्स. हा प्रत्येक एक कॅलिक्स एक सेट आहे, करोला हा एक सेट आहे, अँड्रोशियम हा एक सेट आहे आणि गायनोशियम हा एक सेट आहे. म्हणून त्यांना काय म्हणलं जातं, व्हर्ल म्हणलं जातं. आणि ते काही पार्ट्सचे तयार झालेले असतात. डिटेल्समध्ये आपण बघूया. तिथं डायग्राममध्ये तुम्हाला खाली दिसत आहेत, तिथं कॅलिक्स म्हणजे पार्ट्स वेगवेगळे दाखवलेले आहेत बघा. ग्रीन कलरचे काही लीव्स दिसत आहेत, नंतर जे कलर फ्लॉवरचा दिसतो ती लीव्स तुम्हाला दिसत आहेत आणि त्याच्या आतमध्ये काही पार्ट तुम्हाला दाखवलेले आहेत. तर हे जे सगळे आहेत हे वेगवेगळे पार्ट्स आपण डिटेलमध्ये बघूया. फ्लॉवर्स मे बी कम्प्लीट ऑर इनकम्प्लीट. आता काही फ्लॉवर्स ही कम्प्लीट म्हणले जातात, काही इनकम्प्लीट. कम्प्लीट फ्लॉवर म्हणजे काय, अ प्लांट इज सेड टू बी कम्प्लीट इफ इट हॅज ऑल 4 व्हर्ल्स. ज्या प्लांटच्या फ्लॉवरमध्ये सगळे व्हर्ल्स तुम्हाला बघायला मिळतात, चारीच्या चारी, त्याला म्हटलं जातं कम्प्लीट फ्लॉवर. कॅलिक्स आहे, करोला आहे, अँड्रोशियम आहे, गायनोशियम आहे, दॅट इज कम्प्लीट फ्लॉवर. आणि इनकम्प्लीट फ्लॉवर म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये कुठला तरी एक व्हर्ल ॲब्सेंट असतो, दॅट इज कॉल्ड इनकम्प्लीट फ्लॉवर. अ प्लांट इज सेड टू बी इनकम्प्लीट इफ 1 or more of 4 व्हर्ल्स आर मिसिंग. फॉर एक्झाम्पल स्क्वॅश,
स्वीट कॉर्न. आता खाली स्क्वॉशचं मी फ्लॉवर दाखवलं आहे बघा. एका फ्लॉवरमध्ये तुम्हाला पोलन ग्रेन्स दिसत आहेत आणि दुसऱ्या फ्लॉवरमध्ये स्टिग्मा, म्हणजे मेल पार्ट एका फ्लॉवरमध्ये आहे आणि फिमेल पार्ट एका फ्लॉवरमध्ये. सो दोन्ही पार्ट त्या फ्लॉवरमध्ये दिसत नाहीत. कंप्लीट फ्लॉवरच्या मगाच्या फिगरमध्ये बघितलं, चारीही व्हर्ल त्या फ्लॉवरमध्ये होते. लक्षात आलं? म्हणून ते कंप्लीट फ्लॉवर. ह्याच्यामध्ये एक व्हर्ल एकाच फ्लॉवरमध्ये असतो. दॅट इज वाय इट इज इनकम्प्लीट फ्लॉवर. आता थोडंसं आपण ह्या व्हर्ल्सबद्दल डिटेल बघूया. फ्लॉवर्स हॅव अ स्टॉक ऑर पेडिकल विच सपोर्ट्स फ्लॉवर. आता इथं खालच्या पिक्चरमध्ये बघा, खाली एक तुम्हाला त्या आपण ज्याला मराठीत देठ म्हणतो, म्हणजे गुलाबाचं फूल तुम्ही जिथं पकडता तो जो देठ असतो, दॅट इज नथिंग बट स्टॉक ऑर पेडिकल. 4 व्हर्ल्स आर अरेंज्ड इन सर्कल. आणि ह्या पेडिकलच्या वरच्या बाजूला हे चारही व्हर्ल काय झालेले असतात, सर्कलमध्ये अरेंज झालेले असतात. इथं पिक्चरमध्ये दाखवलंय बघा, सगळ्यात खाली पेडिकल आहे, नंतर त्याच्यावरती ग्रीन कलरचं कॅलिक्स दिसते, नंतर कलर्ड करोला दिसतोय, आतल्या सेंटरला ऑरेंज कलरचं गायनोशियम दिसते आणि त्याच्या बाजूला असे स्टिक सारखे दिसत आहेत, ते अँड्रोशियम आहेत. एक एक डिटेलमध्ये बघूया. कॅलिक्स, इट इज आउटरमोस्ट व्हर्ल मेड अप ऑफ लीफ लाईक सेपल्स फाउंड ॲट द बेस ऑफ फ्लॉवर, प्रोटेक्ट्स फ्लॉवर इन बडिंग स्टेज. कॅलिक्स म्हणजे काय, इथं 2 फ्लॉवर दाखवलेत, एक रोजचं फ्लॉवर आणि त्याच्या शेजारी हिबिस्कस फ्लॉवर आहे बघा. त्याच्या बेसला तुम्हाला ग्रीन कलरच्या अशा छोट्या छोट्या पाकळ्या दिसत आहेत, दे आर कॉल्ड सेपल्स. आणि त्याच्यापासून तो कॅलिक्स हा व्हर्ल तयार झालेला असतो. म्हणजे कॅलिक्सचा इंडिव्हिज्युअल पार्टला काय म्हणलं जातं, सेपल असं म्हणलं जातं. सगळ्यात फ्लॉवरच्या सगळ्यात बॉटमला हा व्हर्ल आपल्याला सापडतो आणि त्याचं काम काय असतं, ज्यावेळी फ्लॉवरची बड तयार झालेली असते, तुम्ही कुठल्या फ्लॉवरची ब्लड बघितली बड, तर ती वरनं ग्रीन कलरची दिसते. म्हणजे हे जे सेपल्स असतात त्यांनी आतले डेलिकेट पार्ट कव्हर करून बर्डला प्रोटेक्ट केलेलं असतं. मोस्टली दे आर ग्रीन इन कलर, सम शोज कलर्ड सेपल्स. बहुतेक हे सगळे फ्लॉवरची जे सेपल्स असतात ही ग्रीन कलरचे असतात, पण गुलमोहर सारखी काही फ्लॉवर्स आहेत त्याच्यामध्येही कलर्ड सेपल्स तुम्हाला बघायला मिळतात. दे रिमेन फ्री फ्रॉम वन अनदर ॲज इन मस्टार्ड, रेडिश ऑर मे बी युनायटेड टुगेदर ॲज इन ब्रिंजल अँड चायना रोज. हिबिस्कसचं फ्लॉवर तुम्हाला वरच्या कोपऱ्यामध्ये दिसतंय बघा, त्याची सेपल्स जी आहेत ती सगळी एकमेकांना टच झालेली आहेत. किंवा तुम्ही ब्रिंजल घरात वांगं आणतात, आपले वांगं जर तुम्ही बघितलं तर त्याच्यावर एक ग्रीन कलरची कॅप असते, दॅट इज नथिंग बट कॅलिक्स. आणि ती कॅलिक्स जी असतात ही एकमेकांना जोडलेले असतात, अटॅच झालेले असतात, सेपल्स. पण तेच जर तुम्ही रोज फ्लॉवर बघितलं तर त्याचे सेपल्स जी आहेत ही प्रत्येक सेपरेट दिसतात, दे आर नॉट फ्युज्ड टुगेदर. तर दिस इज अबाउट कॅलिक्स. आता त्याच्या आतला व्हर्ल दॅट इज कोरोला. इट इज अ सेकंड व्हर्ल मेड अप ऑफ ब्राईट कलर अँड सेंटेड पेटल्स. ब्राईटली कलर्ड पेटल्स अट्रॅक्ट इन्सेक्ट अँड बर्ड फॉर पॉलिनेशन. सगळ्यात खाली झाला कॅलिक्स, त्याच्या आतला पार्ट आहे दॅट इज कॉल्ड कोरोला विच इज ब्राईट कलर्ड आणि सेंटेड. आणि त्याचं एक एक पार्ट जो असतो कोरोलाचा त्याला आपण म्हणतो पेटल्स, ज्याला आपण मराठीमध्ये पाकळी म्हणतो, दॅट इज पेटल. आणि ह्या पेटल्सचा मिळून हा करोला तयार झालेला असतो. ब्राईट कलरची पेटल्स असतात, सेंटेड असतात, त्यामुळे काय करतात, इन्सेक्ट्स आणि बर्ड्सना आपल्याकडं अट्रॅक्ट करतात. कशासाठी, इन्सेक्ट आणि बर्ड्स हेल्प देम इन पॉलिनेशन, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स. पेटल्स मे रिमेन फ्री ऑर फ्युज्ड. इथं 2 पिक्चर दाखवलेत, एक ब्ल्यू कलरचं फ्लॉवर आहे, त्याची पेटल सगळी फ्यूज होऊन त्याचा कप तयार झालेला आहे, आणि त्याच्या शेजारी रोजचं फ्लॉवर आहे, त्याचं प्रत्येक पेटल तुम्हाला सेपरेट दिसते. पेटल्स ऑफ दतुरा आर फ्युज्ड व्हेअर ॲज पेटल्स ऑफ गुलमोहर अँड रोज आर फ्री. अशी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे करोला आपल्याला बघायला मिळतात. आणि ह्या करोलातल्या पेटल्समुळे त्या फ्लॉवरला काय असतो, तो कलर किंवा तो सेंट मिळालेला असतो. त्याच्यानंतर थर्ड व्हर्ल आहे दॅट इज कॉल्ड अँड्रोशियम. It is a third whorl made up of stamens, male part of flower. Each stamen is made up of filament, anther. The filament is the stalk of the stamen. आता इथं अँड्रोशियम जे आहे हा मेनली बेसिकली फ्लॉवरचा मेल पार्ट आहे. हे थर्ड व्हर्ल आहे, म्हणजे खाली कॅलिक्स, त्याच्या आतल्या साईडला करोला आणि त्याच्या आतल्या साईडला आता हे अँड्रोशियम आपल्याला दिसतं. त्याचा जो एक एक सिंगल पार्ट तुम्हाला जो फिगरमध्ये दिसतोय तर त्याला काय म्हणलं जातं, त्याला स्टॅमेन म्हणलं जातं. त्याच्या वरच्या बाजूला एक छोटा नॉब दिसतोय, दॅट इज नथिंग बट अँथर. आणि खाली जो स्टॉक आहे दॅट इज फिलामेंट. लक्षात आलं बघा, इथं तुम्हाला ते क्लिअर दिसतंय. द अँथर इज अ नॉब लाईक स्ट्रक्चर ॲट टिप ऑफ फिलामेंट. त्या फिलामेंटच्या टोकाला जे नॉब सारखं स्ट्रक्चर असतं दॅट इज कॉल्ड अँथर विच प्रोड्युसेस पोलन ग्रेन्स. आणि ह्या अँथरमध्ये हे पोलन ग्रेन्स तयार होत असतात.
पोलन ग्रेन्स आर स्मॉल स्पोर्स कंटेनिंग द मेल रिप्रोडक्टिव्ह सेल ऑफ प्लांट. हे जे पोलन ग्रेन्स असतात हे एकदम स्मॉल साईजला असतात आणि त्याच्या आतमध्ये एक सेल तयार केली जाते जी मेल रिप्रोडक्टिव्ह सेलचं काम करत असते. म्हणून अँड्रोशियम इज अ मेल पार्ट ऑफ द फ्लॉवर. त्याच्यानंतर जे येतं फोर्थ वर्ल दॅट इज गायनोशियम. गायनोशियम इज द इनरमोस्ट वर्ल ऑफ द फ्लॉवर. सगळ्यात फ्लॉवरच्या सेंटरला जे असतं दॅट इज गायनोशियम. इट इज मेड अप ऑफ पिस्टिल्स ऑल्सो नोन ॲज कार्पेल्स. आता जे त्याचा जो पार्ट असतो त्याला म्हटलं जातं पिस्टिल. पिस्टिलचे वेगवेगळे पार्ट असतात. इथं शेजारच्या फिगरमध्ये तुम्हाला मधल्या सेंटरला जे ऑरेंज कलरचं दिसतंय दॅट इज गायनोशियम. फिमेल पार्ट्स ऑफ फ्लॉवर आणि हा फ्लॉवरचा फिमेल पार्ट आहे. रिप्रोडक्शनसाठी मेल आणि फिमेलची गरज असते, बरोबर आहे. त्यामुळं स्टॅमेन्स जे आहेत दॅट इज मेल पार्ट आणि हे जे पिस्टिल्स जे आहेत दॅट इज अ फिमेल पार्ट किंवा गायनोशियम इज अ फिमेल पार्ट. अँड्रोशियम इज द मेल पार्ट. इच पिस्टिल हॅज 3 डिस्टिंक्टिव्ह पार्ट्स. प्रत्येक जे पिस्टिल असतं सेंटरला दिसतं त्याचे 3 पार्ट असतात, स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. या पिक्चरमध्ये तुम्हाला साईडच्या क्लिअर दिसतंय बघा. सगळ्यात वरती जो स्टिग्मा आहे त्याच्या खाली जे देठ असं लॉंग स्टॉक दिसतोय दॅट इज स्टाईल आणि बॉटमला आहे ती ओव्हरी आहे. ओव्हरी फॉर्म्स सोलन बेस ऑफ पिस्टिल. पिस्टिलचा खालचा जो सोलन बेस असतो दॅट इज ओव्हरी अँड बिअर्स ओव्ह्यूल. आणि त्या ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूल्स असतात. ओव्ह्यूल्स म्हणजे थोडक्यात त्या प्लांटची एग्ज असं आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये तो फिमेल पार्ट असतो. द स्टाईल इज लॉंग ट्यूब दॅट एंड्स इन नॉब लाईक पार्ट कॉल स्टिग्मा. आता त्या ओव्हरीमधनं एक लॉंग ट्यूब उभी दिसते तुम्हाला आणि ती कुठं एंड होते, स्टिग्माला ती अटॅच करत असते. ओव्हरी बिअर्स ओव्ह्यूल्स दॅट ग्रो इन टू सीड्स ऑन मॅच्युरिटी. त्या ओव्हरीमध्ये ज्या ओव्ह्यूल्स तुम्हाला छोट्या छोट्या ग्रीन कलरच्या दिसत आहेत साईडला त्याच काय होतात, ज्यावेळी फ्लॉवर मॅच्युअर होतं त्याचं फ्रूट तयार होतं त्यावेळी ह्या ओव्ह्यूल्स ज्या आहेत त्या सीडमध्ये कन्व्हर्ट होतात. अँड ओव्हरी टर्न्स इन टू अ फ्रूट. आणि वरची जी ओव्हरी आहे त्याचं फ्रूट तयार होतं. लक्षात आलं. त्या फ्रूटच्या आतमध्ये ही सीड प्रोटेक्ट केलेली असतात आणि ह्या सीडपासनं नवीन प्लांट तयार होतं. सो दिस इज अबाउट 4 व्हर्ल्स ऑफ फ्लॉवर. कुठलं कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. लक्षात आलं. हे नीट स्टडी करा. फ्लॉवरची डायग्रॅम नीट स्टडी करा. डायग्रॅममध्ये पार्टला कुठली नावं आहेत ती नीट स्टडी करा, कारण ही डायग्रॅम ड्रॉ करायला एक्झाममध्ये येऊ शकते किंवा डायग्रॅम दिलेली असते आणि त्याचं तुम्हाला नेमिंग करायचं असतं, आयदर ऑर. त्यामुळे ह्या डायग्रॅम हे व्हर्ल्स व्यवस्थित स्टडी करा. कॅलिक्स बनलेलं असतं सेपल्सचं, करोला बनलेला असतो पेटल्सचा, अँड्रोशियम बनलेलं असतं स्टॅमेन्सचं आणि गायनोशियम बनलेलं असतं हे पिस्टिलचं. अँड्रोशियम इज अ मेल पार्ट व्हाईल गायनोशियम इज अ फिमेल पार्ट. सो दिस इज ऑल अबाउट व्हर्ल्स ऑफ फ्लॉवर. आता या फ्लॉवरची फंक्शन्स काय काय आहेत ती बघूया. इट इज रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ऑफ प्लांट दॅट रिझल्ट्स इन फॉर्मेशन ऑफ फ्रूट्स अँड सीड्स. फ्लॉवरच ज्यावेळी त्याचं रिप्रोडक्शन होतं, मेल फिमेल फ्यूज होतात आणि त्याचंच रूपांतर कशामध्ये होतं, फ्रूटमध्ये होतं. आणि मगाशी आपण बघितलं मागच्या स्लाईडमध्ये तसं त्या ओव्ह्यूल्सपासून सीड्स तयार होतात की जे पुढच्या प्लांटच्या प्रोजनीसाठी खूप गरजेचे असतात. इथे एक पिक्चर दाखवलंय बघा. ॲपलचं फ्लॉवर दाखवलंय, आतमध्ये ओव्ह्यूल्स दाखवले आहेत, त्याचं फ्रूट तयार झाल्यानंतर त्या ओव्ह्यूल्स काय झालेले आहेत, सीड्स तयार झालेले आहेत. नेक्टर प्रेझेंट इन फ्लॉवर्स इज अ सोर्स ऑफ फूड फॉर मेनी इन्सेक्ट. त्या फ्लॉवरमध्ये बॉटमला नेक्टर असतं आणि हे नेक्टर बऱ्याच इन्सेक्ट्सचं काय आहे, फूड आहे. हनीबीज काय करतात, हे नेक्टर कलेक्ट करतात आणि त्याच्यापासून हनी म्हणजे मध तयार करतात. इन्सेक्ट्स यूज धिस नेक्टर टू मेक हनी. आणि इन्सेक्ट हेच नेक्टर वापरून हनी तयार करतात. इथं पिक्चरमध्ये शेजारच्या दिसत आहे त्या येलो फ्लॉवरवरती ती हनीबी बसलेली आणि तिथे नेक्टर कलेक्ट करते. हनी तयार होत नाही. हनी तयार कोण करतं, हनीबीज तयार करतात. ते नेक्टरपासून तयार करतात. फ्लॉवरमध्ये नेक्टर असतं. Insects attracted to brightly colored petals play important role in pollination. ह्या ज्या पेटल्स असतात हे ब्राईटली कलर्ड असतात, सेंटेड असतात. वाय? टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट अँड बर्ड्स टुवर्ड दॅट फ्लॉवर. कशासाठी? कारण बर्ड्स आणि इन्सेक्ट्स हे पॉलिनेशनला मदत करतात. शेजारच्या डायग्रॅममध्ये फिगरमध्ये तुम्हाला दिसते बघा, एक फ्लॉवर आहे त्याच्यातनं पोलन्स बाहेर पडलेत आणि ती हनीबी जी आहे ती एका फ्लॉवरवरनं दुसऱ्या फ्लॉवरवरती ज्यावेळी जाते त्यावेळी तिच्या बॉडीला ते पोलन ग्रेन्स चिकटलेले असतात आणि ते दुसऱ्या फ्लॉवरच्या गायनोशियमवरती ज्यावेळी पडतात
तिथनं पुढं रिप्रोडक्शन प्रोसेस सुरू होते आणि मग फ्रूट आणि सीड्स तयार होते. म्हणजे जर पोलन्स ट्रान्सफर नाही झाले, पॉलिनेशन झालं नाही, तर त्या फ्लॉवरचं फ्रूट आणि सीड्समध्ये कन्व्हर्जन होत नाही. सो दिस पॉलिनेशन प्रोसेस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पॉलिनेशन इज ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ द फ्लॉवर. मगाशी आपण बघितलं त्या गायनोशियमच्या टोकाला वरती स्टिग्मा होता आणि अँड्रोशियमच्या टोकाला अँथर होता. त्याच्यामध्ये पोलन ग्रेन्स असतात. त्या अँथरवरनं त्या स्टिग्मावरती पोलन ग्रेन्सची जी ट्रान्सफर आहे दॅट इज कॉल्ड पॉलिनेशन. आणि हे कोण करतं? मॅक्झिमम बर्ड्स आणि इन्सेक्ट्स करतात. मग त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी फ्लॉवरचे कलर हे एकदम ब्राईट आणि सेंटेड फ्लॉवर्स असतात. आता हे झालं फ्लॉवरबद्दलची इन्फॉर्मेशन सगळी कंप्लीट झाली. आता प्लांट्स जे आहेत त्याचे वेगवेगळे टाईप्स किंवा आपल्याला वेगवेगळे क्लासेस बघायला मिळतात. प्लांट्स आर क्लासिफाईड ऑन बेसिस ऑफ साईज अँड टाईप ऑफ स्टेम. सगळ्यात बेसिकली स्टेम जी असतात, तुम्ही बघता स्टेम तुम्हाला वेगवेगळ्या साईजची, वेगवेगळ्या कलरची, वेगवेगळ्या स्ट्रेंथची बघायला मिळतात, आहे ना. त्याच्यावरती डिपेंड काही प्लांटचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. दे आर ऑल्सो क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर अँड मोड ऑफ रिप्रोडक्शन. पहिलं क्लासिफिकेशन होतं साईज आणि शेप स्टेमचा काय आहे त्याच्यावरती. दुसऱ्या प्रकारचं क्लासिफिकेशन होतं ते त्याचं स्ट्रक्चर कसं आहे प्लांटचं आणि त्यांचा मोड ऑफ रिप्रोडक्शन कसा आहे त्याच्यावरती. पहिलं आपण याच्यातलं बघूया बेस्ड ऑन साईज अँड टाईप ऑफ स्टेम. प्लांट्स आर डिव्हायडेड इंटू हर्ब्स, shrubs and trees based on their size. Creepers and climbers have weaker stems in comparison to herbs, shrubs and trees. स्टेमच्या टाईपवरनं, स्टेमच्या स्ट्रक्चरवरनं प्लांटचे किती प्रकार पडतात? पहिलं हर्ब, श्रब, ट्रीज आणि क्लाइंबर्स आणि क्रीपर. एक एक आपण डिटेलमध्ये बघूया. पहिलं आहे ते हर्ब आहे. स्मॉल प्लांट, छोटी प्लांट्स असतात. दे आर द शॉर्टेस्ट ऑफ द थ्री. ते सगळ्यात शॉर्ट प्लांट असतात. ट्रीज, श्रब्स आणि हर्ब्समध्ये हर्ब्स ही सगळ्यात लहान असतात. ग्रीन अँड टेंडर स्टेम. त्यांचं जर स्टेम तुम्ही बघितलं तर एकदम नाजूक असतं, डेलिकेट असतं आणि ग्रीन कलरचं बघायला मिळतं. एक्झाम्पल कुठली आहेत? तुलसी, टोमॅटो, मिंट. आता तुमच्या घरात तुळशीचं रोप असतं, झाड असतं, छोटंसं असतं, बरोबर आहे ना. हार्डली 3 फूट वगैरे त्याची ग्रोथ असते आणि त्याचं जर स्टेम बघितलं तर ते ग्रीन कलरचं आणि डेलिकेट असतं, हाताने तुम्ही सहज तोडू शकता. तसंच टोमॅटोचं सुद्धा, इथं पिक्चरमध्ये मी टोमॅटोचं प्लांट दाखवलेलं आहे बघा, त्याचं सुद्धा स्टेम तसंच असतं आणि दे आर ऑल हर्ब्स. नंतर दुसरा पार्ट आहे दॅट इज श्रब्स. मीडियम प्लांट, त्याची हाईट मीडियम असते, साधारण 5 to 10 फीट हाईट असते. टॉलर दॅन हर्ब्स, हर्ब्सपेक्षा थोडीशी उंच असतात. अँड शॉर्टर दॅन ट्रीज, आणि ट्रीजपेक्षा लहान असतात. पेरूचं झाड तुम्ही बघता किंवा जास्वंदीचं झाड बघता, तुम्ही सीताफळाचं झाड बघता, दे आर ऑल काय आहेत? श्रब्स आहेत. दे आर नॉट ट्रीज. दे हॅव गॉट थिन वुडी स्टेम. पण त्यांचं जर स्टेम तुम्ही बघितलं तर ते मात्र असं हार्ड आणि वुडी दिसतं. इथं शेजारच्या पिक्चरमध्ये मी तुम्हाला ते हिबिस्कसचं प्लांट दाखवलं बघा, त्याचं जर स्टेम तुम्ही बघितलं तर ते असं थोडंसं जाड आहे आणि वुडी आहे, बट नॉट बिग लाईक अ ट्री. एक्झाम्पल्स कुठली? रोज, लेमन, हिबिस्कस. ही जी प्लांट्स आहेत ह्याचं तुम्हाला हे छोटं झाड किंवा ज्याला आपण श्रब म्हणतो, विच इज मॅक्सिमम 10 to 11 फीट टॉलर, ही तुम्हाला बघायला मिळतात. दिस इज श्रब. आणि नेक्स्ट आहे दॅट इज ट्रीज. टॉल प्लांट्स खूप उंच असतात. बिगर दॅन हर्ब्स अँड श्रब्स, श्रब आणि हर्ब्सपेक्षा मोठी असतात. थिक अँड वुडी ट्रंक. त्याचं जे ट्रंक असतं, आपण स्टेममध्ये बघितलेलं होतं की थिक अँड वुडी स्टेम असतं, त्याला ट्रंक म्हणतात. मोठं जे स्टेम असतं, इथं ब्राऊन कलरचं असतं, त्याला आपण जर हाताने पकडलं तर आपल्या हातामध्ये येत नाही एवढा त्याचा थिकनेस असतो. इथं एक ट्री दाखवलेला आहे बघा, नीमचा. त्याचं जर स्टेम तुम्ही बघितलं तर एकदम थिक आहे, त्याच्यावर आपण सहज चढू शकतो, ते वाकत नाही, मोडत नाही. तर अशा प्रकारचं जे त्याचं स्टेम असतं दॅट इज कॉल्ड ट्रंक. एक्झाम्पल्स काय? नीम, मँगो, कोकोनट, बनियान, पीपल. जी मोठी झाडं सगळी तुम्हाला दिसतात ती सगळी काय आहेत? दे आर ऑल अंडर द कॅटेगरी ऑफ ट्रीज. त्याच्यानंतर जे नेक्स्ट कॅटेगरी आहे दॅट इज कॉल्ड क्रीपर्स. क्रीप म्हणजे दे क्रीप ऑन द ग्राउंड. त्यांची स्टेम एकदम डेलिकेट असतात. दे कॅनॉट स्टँड इरेक्ट, म्हणून ते काय करतात? जमिनीवरती पसरतात. प्लांट्स दॅट ग्रो क्लोज टू ग्राउंड आर क्रीपर्स. ग्राउंडला जी ग्रो होतात त्यांना म्हटलं जातं क्रीपर्स. दे क्रीप अलॉंग ग्राउंड बिकॉज ऑफ वीक स्टेम. ते क्रीप का होतात ग्राउंडवरती? कारण त्यांची स्टेम इतकी वीक असतात, दे कॅनॉट स्टँड इरेक्ट. एक्झाम्पल्स काय? वॉटरमेलन, कलिंगड, स्ट्रॉबेरी, पंपकिन, भोपळा. हे सगळ्याचे तुम्हाला वेल बघायला मिळतात आणि ते पसरलेले असतात. लक्षात आलं? सो दे आर कॉल्ड क्रीपर्स. नंतर आहे ते क्लाइंबर्स.
क्लाइंबर्स टू हॅव वीक स्टेम. क्लाइंबरची सुद्धा स्टेम जी असतात ती वीक असतात. ॲज दे कॅनॉट स्टँड ऑन देअर ओन दे टेक सपोर्ट ऑफ अदर प्लांट ऑब्लिक वॉल्स टू क्लाइंब अप. आता हे जे क्लाइंबर्स असतात त्यांना क्लाइंबर का म्हणतात? ते स्वतः स्टँड होऊ शकत नाही. मग ते काय करतात, शेजारचा कुठला तरी सपोर्ट, वॉल असेल, एखादं झाड असेल किंवा जाळी असेल, एखादा पोल असेल, तर त्याचा सपोर्ट घेतात आणि त्याच्यावरती ते ग्रो होतात. स्टेममध्ये आपण टेंड्रिल बघितलेलं होतं बघा. तर जे क्लाइंबर्स आहेत ते डेव्हलप टेंड्रिल्स आणि त्या टेंड्रिल्सनी काय करतात, सपोर्टला पकडतात आणि वरती क्लाइंब करतात. दॅट इज वाय दे आर कॉल्ड क्लाइंबर्स. एक्झाम्पल कुठली आहेत? मनी प्लांट, इव्हीज, जस्माइन, बिटर गॉर्ड, कुकुंबर, ही सगळी जी आहेत, ज्या वेली आपल्या घरात दिसतात किंवा बाहेर दिसतात तुम्हाला, त्या सगळ्या काय आहेत? दे आर ऑल क्लाइंबर्स. त्याच्यानंतर आहे बेस्ड ऑन स्ट्रक्चर अँड मोड ऑफ रिप्रोडक्शन. प्लांटचं स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याचा मोड ऑफ रिप्रोडक्शन काय आहे त्याच्यावरती सेकंड क्लासिफिकेशन डिपेंड असतं. ऑल प्लांट्स आर डिव्हायडेड इंटू डिफरंट ग्रुप्स बेस्ड ऑन द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ 3 डिफरंट स्ट्रक्चर्स. प्लांटमध्ये जी काही वेगवेगळी स्ट्रक्चर्स मिळतात 3 प्रकारची, ती त्या प्लांटमध्ये प्रेझेंट आहेत का ॲब्सेंट आहेत ह्याच्यावरनं त्याचे क्लासिफिकेशन होतं. ते स्ट्रक्चर्स कुठली आहेत? व्हॅस्क्युलर सिस्टीम, सीड अँड फ्लॉवर्स अँड फ्रूट्स, म्हणजे सीड, फ्लॉवर्स, फ्रूट्स त्या प्लांटमध्ये आहेत का नाहीत, आणि थर्ड इज मोड ऑफ रिप्रोडक्शन, त्याचं रिप्रोडक्शन कसं होतं ते. आता ह्या चार्टमध्ये आपण ते डिटेल्समध्ये बघूया. पहिला त्याच्यातला पार्ट पडतो तो नॉन व्हॅस्क्युलर आणि व्हॅस्क्युलर प्लांट. झायलेम आणि फ्लोएम आपण बघितलेलं होतं स्टेममध्ये. ते काही प्लांटमध्ये प्रेझेंट असतं, काहीमध्ये नसतं. ज्याच्यामध्ये असतं त्याला म्हटलं जातं व्हॅस्क्युलर प्लांट्स आणि ज्या प्लांटमध्ये नसतं त्याला म्हटलं जातं नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स. आता नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्सची एक्झाम्पल इथं त्यांनी दिलेली आहेत बघा. लिव्हर रॉट्स, हॉर्न रॉट्स, मॉसेस, जी असे झाडाच्या खोडावरती ग्रो झालेली छोटी अगदी मायक्रो प्लांट्स दिसतात तुम्हाला. त्याची हाईट पण नसते, त्याचे पार्ट्स पण तुम्हाला डिस्टिंग्विशली दिसत नाहीत. त्याच्यामध्ये हे झायलेम फ्लोएम ॲब्सेंट असतं. सो दे आर ऑल नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स. व्हॅस्क्युलर प्लांट्समध्ये कुठली? सीड बिलेरिंग प्लांट्स जे आहेत, ज्यांना सीड्स येतात, अशी सगळी प्लांट्स जी आहेत त्याच्यामध्ये व्हॅस्क्युलर सिस्टीम तुम्हाला बघायला मिळते. आता ते ही सीड प्लांट्स आहेत, त्याच्यामध्ये पुन्हा 2 टाईप पडतात. एक आहे नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स. काही प्लांट्समध्ये फ्लॉवर्स दिसत नाहीत पण सीड तयार होतात, आणि काही प्लांट्समध्ये तुम्हाला फ्लॉवर तयार झाल्यानंतर त्या फ्लॉवरपासून फ्रूट तयार होतं आणि त्याच्या आतमध्ये सीड दिसतं, त्यांना म्हटलं जातं फ्लॉवरिंग प्लांट्स. लक्षात आलं? हे 2 प्रकार, सीड प्लांट्सचे फ्लॉवरिंग आणि नॉन फ्लॉवरिंग. नॉन फ्लॉवरिंग प्लांटची एक्झाम्पल कुठली आहेत? कोनिफर्स, गिंको, सायकेड्स, फर, देवदार. ही जी झाडं तुम्हाला दिसतात ह्याला सगळ्याला फुलं येत नाहीत पण त्याच्यात बिया तयार होतात, सीड्स मात्र तयार होतात. त्यांना म्हटलं जातं नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स. आणि फ्लॉवरिंग प्लांट्स कुठली जी तुम्हाला आजूबाजूला दिसतात ती सगळी ज्याच्यावर फ्लॉवर दिसतं. सनफ्लॉवर आहे, ट्युलिप्स, मारीगोल्ड, रोज, लोटस, मँगो, इव्हन कोकोनटला सुद्धा फ्लॉवर येतात आणि मग त्याच्यापासून कोकोनट तयार होतो. मग हे जे सगळं आहे ज्याचे फ्रूट्स आपल्याला दिसतात ती सगळी काय आहेत? फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत. कुठले बघितलं क्लासिफिकेशन आपण परत एकदा रिवाइज करूया. प्लांट्स त्याचे 2 पार्ट, व्हेसिक्युलर, नॉन व्हेसिक्युलर. नॉन व्हेसिक्युलरमध्ये लिव्हर रॉट्स, हॉर्न रॉट्स, मॉसेस. व्हेसिक्युलर प्लांट्सचं पुन्हा सीड प्लांट्सचे 2 प्रकार, एक फ्लॉवरिंग आणि एक नॉन फ्लॉवरिंग. हे क्लासिफिकेशन नीट लक्षात ठेवा. बेस्ड ऑन स्टेम आणि बेस्ड ऑन स्ट्रक्चर अँड मोड ऑफ रिप्रोडक्शन. हे खूप इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावरती क्वेश्चन किंवा नोट येऊ शकते. So, here ends this chapter, plants, form and function. सेकंड पार्टमध्ये आपण काय बघितलं? शूट सिस्टीमचे काही इम्पॉर्टंट पार्ट बघितले. पहिलं त्यातलं लीफ बघितलं, त्याचं स्ट्रक्चर, फंक्शन, त्यातली मॉडिफिकेशन्स बघितली. सेकंड बघितलं फ्लॉवरमध्ये त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, व्हर्ब्स कुठले आहेत, त्याचं फंक्शन काय आणि फ्लॉवरचं फंक्शन काय हे बघितलं. आणि सगळ्यात शेवटी बघितलं क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. पहिलं बघितलं बेस्ड ऑन स्टेम साईज आणि सेकंड बघितलं बेस्ड ऑन स्ट्रक्चर अँड मोड ऑफ रिप्रोडक्शन. हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे कारण ह्याच्यामध्ये फ्लॉवर, लीफ, ह्याचं इंटरनल स्ट्रक्चर, त्याची फंक्शन्स आपण बघितली. पहिल्या पार्टमध्ये रूट सिस्टीम, स्टेम सिस्टीम बघितली आणि म्हणून ह्याच्यावरतीच पुढचं सगळं सायन्स जे आहे बॉटनी हे डिपेंड आहे. त्यामुळं हा चॅप्टर नीट स्टडी करा. ह्याचं सगळं रेफरन्स मटेरियल आपल्या ॲपवरती, वेब पोर्टलवरती लोड केलेलं आहे. हा व्हिडिओ पुन्हा बघा, नंतर स्लाइड्स बघा, त्याच्यावरून तुमच्या नोट्स प्रिपेअर करा आणि वर्कशीट आणि त्याचं क्विज सॉल्व करून टाका. सो हिअर एंड्स द चॅप्टर प्लांट्स, फॉर्म अँड फंक्शन. थँक्यू.